सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। आज प्राध्यापक श्रावण देवरे अध्यक्ष ओबीसी राजकीय आघाडी हे सध्याच्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भाने महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकताना वडी गोद्रीच्या युद्धभूमीच्या निमित्ताने किंवा वडी गोद्रीच्या युद्धभूमीचे काय म्हणणे आहे हा विषय घेऊन आपल्याकडे आपल्या बहुजन संघटक आज व्याख्यान करणार आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी। सर्व बहुजन दोस्तांना जय ज्योती, जय भीम, जय संविधान। आज मला बहुजन संघटक चॅनलच्या संयोजकांनी राहुलजी यांनी जो मला विषय दिलेला आहे तो नुकत्याच वडी गोद्री इथे झालेल्या उपोषणाच्या संदर्भात त्यांनी विषय दिलेला आहे। वडी गोद्री इथे 10 दिवस प्राध्यापक लक्ष्मणराव हाके, नवनाथराव आबा वाघमारे आणि पुण्याला मंगेश ससाणे हे 3 तरुण 10 दिवस उपोषणाला बसले होते। आणि या 10 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जी काही उलथापालथ झाली, बऱ्याच गोष्टी उलथ्या झाल्यात आणि पालथ्याही झाल्यात। अनेक लोकांचे समज गैरसमज उलथे झालेत आणि पालथेही झालेत। आणि जेव्हा उलथा पालथ होते, सामाजिक दृष्ट्या प्रचंड मोठ्या प्रमाणात अभिसरण जेव्हा होतं, अगदी वरून खाली खालून वरतीपर्यंत, तेव्हा आपण त्या प्रक्रियेला क्रांतिकारक प्रतिक्रिया असं म्हणतो। आणि म्हणून मी सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून वडी गोद्रीला उपस्थिती देऊन तिथून मी जे काही पूर्ण महाराष्ट्रभर संदेश पाठवलेत सोशल मीडियावरून आणि इतर माध्यमातून किंवा प्रत्यक्ष फोन करून लोकांशी चर्चा करून जे काही संदेश मी वडी गोद्रीहून पाठवत होतो, तेव्हा मी जाणीवपूर्वक लिहित होतो की वडी गोद्रीच्या युद्धभूमीवरून प्राध्यापक श्रावण देवरे तुमच्याशी बोलत आहेत किंवा तुम्हाला संदेश पाठवत आहेत, अशी सुरुवात मी करायचो। अलीकडे काही नरेटिव्ह, मुख्यतः खोट्या नरेटिव्ह ज्या काही पसरलेल्या आहेत सगळीकडे, प्रत्येक क्षेत्राबाबतीत, प्रत्येक विषयाच्या बाबतीत लोकांनी आपले काही समज करून घेतलेले आहेत की एससी म्हणजे हे असा प्रकार, आदिवासी म्हणजे हा असा प्रकार, ओबीसी म्हणजे या साच्यामधले, मुस्लिम म्हणजे त्या साच्यामधले, असे जे काही नरेटिव्ह बऱ्याच वर्षांपासून काही लोकांनी जाणीवपूर्वक निर्माण केलेले आहेत। तर हे खोटे नरेटिव्ह उघडे पाडण्याचं काम गेल्या काही वर्षांपासून
ओबीसीच्या संदर्भात सुरू झालेले आहेत. मी बाकीच्या समाज घटकांबद्दल बोलणार नाही, कारण माझा तो विषय पण नाही आजचा. जर कोणी दिला तर मी त्यावरही बोलेल, पण आजचा विषय माझा ओबीसीशी निगडीत आहे आणि मग मी ओबीसी केंद्रित विषय घेऊन मी आज तुमच्याशी बोलणार आहे. त्यामुळे ओबीसीच्या बाबतीत ज्या खोट्या नरेटिव्ह जाणीवपूर्वक पसरवल्या गेल्यात आणि ओबीसींना वेगवेगळ्या प्रकारची दूषणं देणं, त्यांना शिव्या देणं, त्यांना नाउमेद करणं, हे प्रकार अनेक वर्षांपासून चालू आहेत आणि आजही चालू आहे. तर हे नरेटिव्ह खोटं पाडण्याचं काम किंवा हे नरेटिव्ह खोटे आहेत हे ठरवण्याचं काम गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. ओबीसी जागृत नाही, ओबीसी हा भाजपच्या नादी लागलेला आहे किंवा ओबीसी हा प्रस्थापितांच्या नादी लागलेला आहे आणि ओबीसी कधी संघर्ष करत नाहीत वगैरे वगैरे, हे जे काही खोटे नरेटिव्ह आहेत हे केवळ महाराष्ट्रातल्या काही कालावधी मधल्या घडामोडी पाहता काही लोकांनी या नरेटिव्ह तयार केल्यात आणि त्या नरेटिव्ह आतापर्यंत अजूनही ते त्यांच्या डोक्यामध्ये तेच जुने सडके विचार ओबीसीच्या बाबतीत आहेत. पण हे ओबीसीच्या बाबतीतले चुकीचे विचार किंवा सडके विचार गेल्या 30-40 वर्षापासून जे काही लोकांच्या डोक्यामध्ये सडक पडलेले आहेत ते कसे चुकीचे आहेत, खोटे आहेत हे ठरवणाऱ्या घटना काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये घडत आहे. त्याच्यामध्ये पहिली घटना मी म्हणेल की मराठा मोर्चांनी, लाखांच्या मोर्चांनी जी दहशत निर्माण केली होती ती दहशत नष्ट करण्याचं काम केवळ एका नाशिकच्या ओबीसी महामोर्चाने एका फटक्यासरशी नष्ट करून टाकली. मराठ्यांची दहशत निर्माण करण्यासाठी त्यांना 56 मोर्चे काढावे लागलेत आणि तेही लाखांचे मोर्चे काढावे लागलेत. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढून मराठा दहशत 2015-2016 साली निर्माण करण्यात आली. आणि जेव्हा नाशिकचा एकच ओबीसी महामोर्चा निघाला, त्या एकच नाशिकच्या ओबीसी महामोर्चाने 3 ऑक्टोबर 2016 रोजी हा महामोर्चा निघाला आणि त्याने मराठ्यांची दहशत एका मिनिटात खतम करून टाकली, एका फटक्यात खतम करून टाकली. तर ओबीसी हा थोडा उशिरा जागृत होतो, पण एकदा जागृत झाला की तो पक्का जागृत होतो आणि मग जे कोणी असतील विरोधक, मग ते ब्राह्मण असतील किंवा मराठा असतील, त्यांचा फडशा पाडल्याशिवाय राहत नाही. हे उदाहरण तामिळनाडूमध्ये सिद्ध झालंय, बिहारमध्ये सिद्ध झालंय, उत्तर प्रदेशमध्येही सिद्ध झालंय आणि आता अलीकडे महाराष्ट्रातही सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे ज्या कोणाच्या डोक्यात ओबीसींबद्दल खोट्या नरेटिव्ह असतील, सडके विचार असतील ओबीसींच्या बद्दल, ते त्यांनी काढून टाकले पाहिजेत. आणि तशा घटना अलीकडे घडतायत ओबीसीच्या बाबतीमध्ये, उगाच कोणी काही म्हणत नाही. 3 ऑक्टोबरच्या नंतर जेव्हा 3 ऑक्टोबरला नाशिकचा महामोर्चा निघाला ओबीसींचा, त्यावेळेस भुजबळ साहेब जेलमध्ये होते. पण भुजबळ साहेब जेलमध्ये असून सुद्धा या 3 ऑक्टोबरच्या नाशिकच्या ओबीसी महामोर्चाचं नेतृत्व करत होते जेलमध्ये बसून. हे महत्वाचं, हे लक्षात घ्या. एखादा नेता जेलमध्ये बसून निवडणूक लढवतो आणि जिंकतो, एखादा नेता जेलमध्ये बसून एखाद्या महामोर्चाचं नियोजन करतो, आयोजन करतो आणि ते यशस्वी करतो, तर नेत्याच्या अनुपस्थितीमध्ये प्रस्थापित जातींची दहशत नष्ट करणं हे इतकं सोपं काम नाही आहे. ते भुजबळ साहेबांनी करून दाखवलं आणि महाराष्ट्रभर जे काही दहशतीचं सावट पसरलेलं होतं मराठा मोर्चांमुळे, दहशतीचं सावट केवळ ओबीसीवर नव्हतं, कारण मराठा मोर्चाच्या 2 प्रमुख मागण्या होत्या. पहिली मागणी त्यांची ही होती की दलित आदिवासींना
संरक्षण कवच देणारं अॅट्रॉसिटी ऍक्ट चा कायदा रद्द करणे ही पहिली मागणी या मराठा महामोर्चांची होती, मराठ्यांच्या लाखांच्या मोर्चांची होती. आणि दुसरी मागणी त्यांची होती की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. या दोन मुख्य मागण्या जर बघितल्या तर मराठ्यांच्या लाखांच्या मोर्चांची दहशत ही जशी ओबीसीवर होती तशी दलितांवर पण होती. या मराठ्यांच्या दहशतीला प्रतिउत्तर देण्याचं पहिलं काम माननीय आमदार रामदास आठवले साहेबांनी त्या काळात केलं. त्यांनी प्रतिमोर्चा काढण्याचं ठरवलं, परंतु नंतर त्यांच्यावर दबाव आला आणि तो मोर्चा त्यांना रद्द करावा लागला. त्यानंतर आठवले साहेबांनंतर माननीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी माझ्याशी चर्चा केली, मला मुंबईला येऊन भेटायला सांगितलं. मी त्यांना भेटलो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मुंबईला पत्रकार परिषदही घेतली 3 ऑक्टोबरच्या आधी. आणि नाशिकचा जो ओबीसी महामोर्चा आहे तो केवळ ओबीसीचा महामोर्चा आहे आणि मराठ्यांची दलित ओबीसी वरची दहशत नष्ट करण्यासाठी आहे. हे आम्ही प्रामुख्याने मुंबईच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही ते मांडलं. तर ही क्रांतिकारक घटना त्या काळामध्ये जी घडली ती ओबीसींच्या बद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी पुरेशी आहे. त्यानंतर दुसरी घटना घडली, जरांगे उपोषणाला बसला आणि नंतर मग त्याने जे काही नाटक केलं पोलिसांचा हल्ला करण्याचं, खरं म्हणजे तो पोलिसांनी हल्ला केलेलाच नव्हता. जरांगेच्याच गुंडांनी पोलिसांवर हल्ला करून 80 पोलिसांना जखमी केलेलं होतं. म्हणजे जे उपोषणाला बसतात ते कार्यकर्ते हातात दगड घेऊन किंवा लाठ्या काठ्या घेऊन बसत नाहीत. साधी गोष्ट आहे. उपोषण म्हणजे सत्याग्रह असतो आणि तो निशस्त्र असतो. त्यामुळे जे उपोषणाला बसतात किंवा जे उपोषणाला समर्थन करण्यासाठी मंडपात बसतात त्यांच्या हातात कुठल्याही प्रकारचं शस्त्र नव्हतं. परंतु जेव्हा पोलिसांवर त्या उपोषणाच्या मंडपामध्ये हल्ला करण्यात आला त्यावेळेस 80 पोलीस जखमी झाले. याचा अर्थ स्पष्ट आहे की तिथे उपोषणाला बसलेल्या लोकांमध्ये काही गुंड होते, त्यांच्या हातात दगड होती, लाठ्या होत्या आणि नंतर मग 2 लोकांच्या हातामध्ये पिस्तूल पण सापडलं. तर ही जी काही मारामारी त्या जरांगेच्या उपोषणाच्या काळात झाली तोपर्यंत कुणीही मीडिया जरांगेच्या उपोषणाकडे डुंकून बघत नव्हतं. जरांगेच्या उपोषणाला कुठेही कोणीही महत्व देत नव्हतं. म्हणून मग जरांगेच्या पाठीमागे असलेली जी अदृश्य अशी महान शक्ती आहे जी शिंदे साहेबांच्या काळात गुवाहाटीला शिंदे साहेबांच्या पाठीशी उभी ती महान अदृश्य शक्ती, ती महान अदृश्य शक्ती जिचं नाव संघ भाजपा आहे, ती अदृश्य शक्ती जरांगेच्या पाठीशी असल्यामुळे त्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याचं नाटक रचलं. पोलिसांवर हल्ला केला, 80 पोलीस जखमी केले आणि मग तिथून जी काही मीडियाने जरांगेच्या उपोषणाला प्रसिद्धी द्यायला सुरुवात केली ते महाराष्ट्रभर मग साहजिक आहे की लोकांमध्ये सहानुभूती निर्माण होते, संताप निर्माण होतो आणि मग जरांगेच्या उपोषणाला मग हजारोंच्या संख्येने लोक जमायला लागले. तर ही नौटंकी होती, याच्यात दुसरं काही कारण नव्हतं. तर जरांगेच्या उपोषणामुळे सगळ्या राजकीय पक्षाचे मराठा नेते, ब्राह्मण नेते, काही दलित नेते, काही आदिवासी नेते आणि एक ओबीसी नेता असे सगळे जरांगेला पाठिंबा देण्यासाठी तिथं उपोषणाच्या मंडपात धावून गेले. आणि त्याच्यातून मग जरांगेने त्याचा फायदा घेतला की आपल्याला मीडियाचा प्रतिसाद मिळतोय, मीडियामध्ये प्रसिद्धी मिळते आहे पोलिसांवर हल्ला केल्यानंतर आणि सगळ्या राजकीय पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री आपल्याला येऊन भेटतायत, माजी न्यायाधीश येऊन भेटतायत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे वारसदार येऊन आपल्याला भेटतायत. अशा प्रकारे जरांगेला संघ भाजपाने फार मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली आणि प्रस्थापित काँग्रेसमधले मराठा आणि प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेसमधले
शरद पवारांच्या सारखे मराठा नेते हे उपोषणाला पाठिंबा द्यायला गेलेत. त्यामुळे जरांगेची प्रतिष्ठा वाढली, जरांगेचं महत्व वाढलं आणि त्याच्यातून जरांगेने फायदा घेतला आणि त्याने आपल्या मराठा गुंडांना ओबीसी कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले करायला सांगितले. तर सर्वात प्रथम बळी पडले ते बीडचे आमचे समता परिषदचे ओबीसी नेते सुभाष राऊत, त्यानंतर बीडचे तेली समाजाचे ओबीसी आमदार क्षीरसागर, त्यांचे बंधू माजी आमदार मंत्री, अशा ओबीसी कार्यकर्त्यांवर, ओबीसी नेत्यांवर, ओबीसी आमदार, ओबीसी माजी आमदार यांच्या घरांवर हल्ले झालेत. 200-300चा जमाव गुंडांचा जमवून पेट्रोल टाकून हॉटेल जाळण्यात आलं, पेट्रोल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न झाला, पेट्रोल टाकून घरामधल्या मुली, म्हातारे, कोतारे, मुलं, सुना, पत्नी यांना जाळण्याचा प्रयत्न झाला. परंतु तिथं आमचे काही मुसलमान बांधव होते. या मुसलमान बांधवांनी प्रसंगावधान राखून पटापट त्यांनी मोठ्या भिंतीवरून उड्या मारल्यात आणि ते त्या घरात शिरलेत आणि त्या घरातले जे काही म्हातारे कोतारे होते, मुलं मुली होत्या, सुना होत्या, आमदाराची बायको होती, या सगळ्यांना आमच्या या मुस्लिम बांधवांनी मोठ्या हिमतीने वाचवलं. तर अशा प्रकारची हिंसा पसरवून जरांगेने महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड दहशत माजवली होती. 2 ओबीसी प्राध्यापकांनी फेसबुकवर ओबीसी समर्थनार्थ पोस्ट टाकली म्हणून दोघही प्राध्यापकांना निलंबित करण्यात आलेलं आहे. ते आजही निलंबित आहेत. 2 शिक्षक, त्याच्यापैकी एक शिक्षक आमचे जालन्याचे आहे, त्यांनाही निलंबित करण्यात आलं होतं. तर अशा प्रकारे गावोगावी जे ओबीसी नेते, ओबीसी कार्यकर्ते, ओबीसी शिक्षक, ओबीसी प्राध्यापक, ओबीसी कर्मचारी जे ओबीसीच्या बाजूने बोलत होते, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर पोस्ट टाकत होते, त्या सगळ्यांवर दहशत बसवण्याचं काम जरांगे आणि जरांगेच्या गुंडांनी, मराठा गुंडांनी मोठ्या प्रमाणात गावोगावी केलं. तर ही जी प्रचंड एक दहशतीचं सावट पसरलं होतं जरांगेच्या उपोषणाच्या निमित्ताने, की जे आधी मराठा मोर्चांच्या निमित्ताने पसरलं होतं, की जे 3 ऑक्टोबरच्या ओबीसी महामोर्चाने एका मिनिटात ते मराठा दहशतीचं सावट नष्ट केलं. तर आता सुद्धा जरांगेच्या मराठा गुंडांच्या दहशतीचं सावट नष्ट करण्यासाठी ओबीसीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एक आतल्यात एक खडबड माजत होती की काय करावं, ही जरांगेच्या मराठा गुंडांची दहशत कशी नष्ट करावी. याच्यासाठी फार मोठं विचारमंथन, चर्चामंथन ओबीसी नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये सुरू होतं आणि त्या चर्चा मंथनाचं, विचारमंथनाचं परिपाक असा निघाला की अंबडच्या आणि जालना जिल्ह्यामधल्या ओबीसी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. ते भुजबळ साहेबांना भेटलेत आणि सांगितलं की आम्ही अंबडला ओबीसी महासभा आयोजित करतो, तुमच्या नेतृत्वाखाली. भुजबळ साहेबांनी ते मान्य केलं आणि अंबडची महासभा घेण्याचं ठरलं आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर अंबडच्या ओबीसी महासभेचा प्रचार केला. फेसबुकवरून, व्हॉट्सअपवरून, सोशल मीडियावरून, फोन करून, प्रत्यक्ष भेटून, काही गावांना बैठका आयोजित करून आम्ही एक महाराष्ट्रात एक चांगलं वातावरण तयार केलं आणि अंबडची ओबीसी महासभा ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे कमीत कमी 15 लाख लोक, एवढ्या मोठ्या संख्येने अंबडची ओबीसी महासभा यशस्वी झाली. आणि त्याच्यातलं भुजबळ साहेबांचं अत्यंत क्रांतिकारक असं भाषण जेव्हा लोकांनी ऐकलं तर त्याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रभर उमटले आणि जरांगेने उपोषणाच्या माध्यमातून मराठा गुंडांची दहशत जी महाराष्ट्रभर पसरवली होती त्या अंबडच्या ओबीसी महासभेने एका मिनिटात खतम केली. ही दुसरी घटना घडली, लक्षात घ्या. आता मी तिसरी घटना सांगतोय. तिसरी घटना याच्यासाठी आवश्यक होती की मराठ्यांची, गुंडांची दहशत नष्ट तर झाली, गावगावचा ओबीसी आणि दलित हा मोकळा श्वास घ्यायला लागला.
तो थोडासा निर्धास्त झाला, थोडासा बिनधास्त झाला. परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे की ही जी मराठा गुंडांची दहशत भुजबळ साहेबांच्या अंबडच्या ओबीसी महासभेमुळे नष्ट झाली, तिचं सामाजिक एकतेचं स्वरूप आणि राजकीय स्वरूप येण्याच्या दृष्टीने वडीगोद्रीचं जे उपोषण 10 दिवस चाललं, तर त्या 10 दिवसामध्ये हा उद्देश त्याच्यामध्ये सफल झाला. काय फलित होतं? वडीगोद्रीच्या हाके, वाघमारे आणि पुण्याच्या ससाणे यांच्या उपोषणाचं काय फलित होतं? सगळ्यात मोठं फलित हे होतं की जरांगे अगदी वाह्यातपणे रोज नवीन नवीन मागण्या महाराष्ट्र सरकार समोर ठेवत होता आणि महाराष्ट्र सरकारला दमबाजी करत होता. कधी सांगायचा मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या, कधी सांगायचा मराठवाड्यातले जे मराठे आहेत ते कुणबीच आहेत, नंतर मग सांगायचा की पूर्ण महाराष्ट्रातलेच कुणबी सरसकट मराठे आहेत आणि सगळे सरसकट मराठे सगळे सरसकट कुणबी आहे आणि म्हणून मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण द्या. हे त्याचं रोज बदलत जाणारं वक्तव्य आणि रोज बदलत जाणारी त्याची मागणी आणि रोज महाराष्ट्र सरकारला दमबाजी करण्याची त्याची मागणी. हे केलं नाही तर मी असं करेल, हे केलं नाही तर मी तसं करेल, मी मुंबईत येईल, मुंबई उद्ध्वस्त करेल, मुंबईमध्ये मी 10 लाख लोक आणेल आणि मुंबईची सगळी व्यवस्था उद्ध्वस्त करेल वगैरे वगैरे. त्याच्या ज्या काही धमक्या होत्या, या रोज त्याच्या धमक्या येत होत्या आणि या धमक्यांमुळे महाराष्ट्र शासन घाबरण्याचं नाटक करत होतं. कारण शेवटी कसं आहे की महाराष्ट्र शासन जे आहे हे जसं ब्राह्मणांचं आहे तसं ते मराठ्यांचं पण आहे. लक्षात घ्या, एक मराठा मुख्यमंत्री, एक मराठा उपमुख्यमंत्री आणि एक ब्राह्मण उपमुख्यमंत्री. त्यामुळे ब्राह्मण मराठ्यांचं हे महाराष्ट्रातलं राज्य महायुतीचं हे घाबरण्याचं नाटक करत होते आणि जरांगेची प्रत्येक मागणी त्याच्या तोंडातून पडल्याबरोबर शिंदे साहेब त्याच्या तोंडासमोर गोंधळी धरायचे आणि ओक बाबा तुझ्या तोंडात काय मागणी आहे ती ओक माझ्या गोंधळीमध्ये, मी लगेच त्याची अंमलबजावणी सुरू करतो. तर अशा जरांगेच्या ओकाऱ्या शिंदे मुख्यमंत्र्यांनी झेलल्यात, त्याची अंमलबजावणी केली. त्यांनी मागणी केली, लगेच भोसले समिती स्थापन झाली. त्यांनी मागणी केली, लगेच शिंदे समिती स्थापन झाली. त्यांनी मागणी केली, लगेच शुक्रे आयोग जो ओबीसीच्या नावाने होता, परंतु शुक्रे आयोग हा ओबीसीच्या नावाने मराठा आयोगच होता. कारण सगळे सदस्य मराठा आणि अध्यक्षही मराठा आणि सगळे पक्षपाती, सगळे जातीवादी, मराठा आरक्षणवादी. तर अशा प्रकारचं जरांगेच्या सगळ्या ओकार्या या मराठा मुख्यमंत्री शिंदेने आपल्या गोंधळीत झेलल्यात, त्यांची अंमलबजावणी केली. संपूर्ण महाराष्ट्र शासनाचं प्रशासन अगदी शिपायापासून तर कलेक्टर पर्यंत, तहसीलदार, मामलेदार, सगळे अधिकारी कर्मचारी हे या मुख्यमंत्री शिंदेने केवळ मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी रात्रंदिवस राबवलं. त्या काळामध्ये 24 तास कलेक्टर कचेरीमध्ये कामकाज चालायचं. 24 तास सगळी निजामाची कागदपत्र धुंडाळणं, त्याच्यावर कुणबी म्हणून शाईने लिहिणं, खाडाखोड करणं आणि नंतर मग ते पश्चिम महाराष्ट्रातही ते लोन गेलं. जुनी कागदपत्र शोधायची आणि जुन्या कागदपत्रावर खोटं काहीतरी शाईने पेनने लिहायचं कुणबी म्हणून आणि त्या खोट्या कुणबी नोंदी तयार करून त्याच्या आधारावर जो मराठा आला त्याला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, सरसकट द्यायचं. ही भूमिका जरांगेच्या या निर्माण केलेल्या दहशतीतून या महाराष्ट्र सरकारने केली आणि त्याच्यातून जी एक दहशत निर्माण झाली होती ती दहशत नष्ट करण्याचं काम लक्ष्मणराव हाकेसर, नवनाथराव आबा वाघमारे आणि पुण्यातले मंगेश ससाणे यांनी 10 दिवसाच्या उपोषणामध्ये जरांगेची ही जी काही उपोषणाच्या माध्यमातून निर्माण झालेली मराठा गुंडांची दहशत होती ती 10 दिवसामध्ये नष्ट केली. हे सगळ्यात मोठं फलित या वडीगोद्रीच्या युद्धभूमीचं आहे. दुसरं फलित हे आहे की वडीगोद्रीच्या युद्धभूमीवरून लक्ष्मणराव हाके आणि नवनाथ आबा वाघमारे यांनी जे काही संदेश दिलेत
तमाम महाराष्ट्रीयन जनतेला आणि महाराष्ट्र शासनाला त्या संदेश दिल्यामुळे जरांगे हा बॅक फुटवर आला. जरांगे 2 पावलं घाबरून मागे सरकला. लक्षात घ्या, कारण 10 दिवसाच्या उपोषणाच्या दरम्यान जरांगेची जी काही भाषा होती ती भाषा नंतर एकदम मवाळ झाली, भीतियुक्त झाली आणि नंतर त्याचं जे काही मवाळ पण सुरू झालं ते आज तागायत सुरू आहे. तो आता दमबाजीची भाषा करत नाही. जरांगे आता चुकून सुद्धा दमबाजीची भाषा करत नाही, करू शकत नाही, कारण त्याला तोडीसतोड उत्तर दिलेलं आहे वडीगोद्र्याच्या युद्धभूमीने. हे सगळ्यात मोठा फलित आहे, लक्षात घ्या. आणि जरांगेची जी सगळे सोयरे हा जो शब्द आहे, या शब्दाची त्याची जी मागणी होती की सगळे सोयरे शब्द हा जात वैधता ठरवताना सगळे सोयरे शब्द क्रायटेरिया म्हणून वापरा, असं जे त्याचं म्हणणं होतं ते फार धोकादायक होतं. केवळ ओबीसीसाठी नाही तर दलितांसाठी आणि आदिवासींसाठी सुद्धा धोकेदायक होतं. एखादी जात मागासलेली आहे किंवा नाही, एखादा व्यक्ती मागासलेला आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी जसे क्रायटेरिया असतात की 1960 पूर्वीचे रहिवासीचे उपलब्ध प्रमाणपत्रे द्या, नंतर वडिलांची वंशावळ द्या, असे जे काही पुरावे होते, कुलमाता कोणती, भाषा कोणती, संस्कृती कोणती, रूढी परंपरा कोणत्या, या सगळ्या क्रायटेरिया मधून ती व्यक्ती मागासलेली आहे की नाही ते ठरत होतं आणि ती जात मागासलेली आहे की नाही ते ठरत होतं. जरांगेचं असं म्हणणं आहे की या क्रायटेरियामध्ये सगळे सोयरे हा शब्द वापरा. म्हणजे काय तर नीट समजून घ्या. सगळे म्हणजे वडिलांच्या कडून आलेले दुधाचे आणि रक्ताचे नातेवाईक, म्हणजे काका, चुलता, पुतण्या, बहीण, भाऊ, हे वडिलांकडून आलेले दुधाचे नाते, वडिलांकडून आलेले. कारण आपल्याकडे पितृसत्ताक पद्धत आहे आणि म्हणून पितृसत्ताक वंशावळीप्रमाणे जे दुधाचे नातेवाईक आहेत, रक्ताचे नातेवाईक आहेत, ते म्हणजे सगळे यांना मागासवर्गीय प्रमाणपत्र द्यायचं की नाही द्यायचं हे त्याच्यावरून ठरतं. तर सगळे म्हणजे वडिलांच्याकडून आलेली वंशावळ जी दुधाची आणि रक्ताची आहे. आणि सोयरे म्हणजे लग्न केल्यानंतर जे सोयरीक जमल्यानंतर, लग्न केल्यानंतर जे नातेवाईक येतात आपल्याशी जोडले जातात नाते संबंधाने, ते म्हणजे सोयरे किंवा सोयरीक. आपण म्हणतो ना कुठे चालला, तेव्हा मी सोयरीक जमवायला चाललो, म्हणजे लग्न जमवायला चाललो. तर लग्न जमलं म्हणजे सोयरीक जमते आणि सोयरीक जमते म्हणजे त्याच्यामुळे सोयरे म्हणजे सासरा, साला, साली वगैरे वगैरे हे बायकोकडचे नातेवाईक त्याच्यामध्ये येतात. तर सगळे सोयरे शब्द जर जात वैधता ठरवताना जर वापरला गेला तर त्याचे काय परिणाम होतील माहितीये का तुम्हाला? म्हणजे उद्या जर एखाद्या मराठा माणसाने दलित मुलीशी किंवा आदिवासी मुलीशी लग्न केलं किंवा एखाद्या मराठा मुलीने दलित मुलाशी किंवा आदिवासी मुलाशी लग्न केलं तर ते सोयरे झाले. म्हणजे मराठा कुटुंब आणि दलित कुटुंब किंवा मराठा कुटुंब आणि आदिवासी कुटुंब हे सोयरे झालेत. आणि सोयरे झाल्याबरोबर त्यांना लगेच दलित जातीचं SC कॅटेगरीचं प्रमाणपत्र मिळेल किंवा आदिवासी कॅटेगरीचं प्रमाणपत्र मिळेल आणि ते सरळ आदिवासी कॅटेगरीमध्ये हे मराठा कुटुंब घुसेल किंवा ब्राह्मण कुटुंब घुसेल. तर सगळे सोयरे शब्दामुळे हे मराठा याच्याही पूर्वी 93-94 पासून जाणीवपूर्वक हे मराठा कुणबी मुलीशी लग्न करत आहेत, कुणबी मुलीशी लग्न करतायत. 1993-94 नंतर जेव्हा पंचायत राज कायदा मंजूर झाला आणि त्याच्यामुळे गावाकडे ग्रामपंचायतीत तेली, माळी, न्हावी, धोबी हे ओबीसी सरपंच व्हायला लागलेत, स्त्रिया सरपंच व्हायला लागल्यात, जिल्हा परिषदचे अध्यक्ष
तेलीमाडी, कोळी, कुणबी, न्हावी, धोबी व्हायला लागले. नगराध्यक्ष ओबीसी मधल्या तेलीमाडी, न्हावी, धोबी, सुतार, शिल्पी व्हायला लागल्या. तेव्हा या मराठ्यांनी युक्ती केली. काय युक्ती केली? की यांनी कुणबी मुलीशी लग्न करायचं आणि त्या कुणबी मुलीला अट काय? कुणबी मुलीकडून आम्हाला हुंडा नाही पाहिजे, सगळ्या लग्नाचा खर्च आम्ही करू. कोण म्हणत होता असं? मराठा व्यक्ती काय म्हणायचा की कुणबी मुलीशी लग्न करायचं, कुणबी मुलीकडून हुंडा नाही मिळाला तरी चालेल, कुणबी मुलीशी लग्न करताना लग्नाचा सगळा खर्च करायचा आणि तिला फक्त एकच अट की त्या कुणबी मुलीजवळ कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ओबीसी प्रमाणपत्र पाहिजे. केवळ एवढा एका गोष्टीवर मराठा व्यक्ती कुणबी मुलीशी लग्न करायचे आणि ती कुणबी मुली घरात आली की मग तिला ओबीसी रिझर्व्ह असलेल्या सीटवर तिला उभं करायचं आणि तिला गावाकडचं सरपंच बनवायचं, तिला जिल्हा परिषदचा अध्यक्ष बनवायचं, तिला नगराध्यक्ष बनवायचं, तिला नगरसेवक बनवायचं आणि त्या मुलीला सत्तेच्या पदावर बसवल्यानंतर सगळा कारभार कोण करणार? मुलगी करणार का? ती कुणबी मुलगी करणार का? नाही. त्या सत्तेच्या पदावर बसल्यानंतर त्या मुलीच्या फक्त सह्या घेतल्या जायच्या आणि सगळा कारभार ते मराठा कुटुंब करायचे आणि आजही करतायत. तर त्याची पुढची पायरी म्हणजे सगळे सोयरे. म्हणजे उद्या जर जरांगेच्या मुलाने अमेरिकेत जाऊन एखाद्या गोऱ्या मुलीशी लग्न केलं तर जरांगे काय म्हणेल की ही गोरी मुलगी अमेरिकेची, ही माझी सून आहे, ही माझी सोयरी आहे आणि या मुलीला महाराष्ट्रात ओबीसीचं आरक्षण मिळायला पाहिजे कारण ती माझी सोयरी आहे. किंवा त्या माझ्या गोऱ्या सुनेचे भाऊ, बहीण, आई, वडील, काका, पुतणे काय जे असेल सगळे ते या सगळ्या गोऱ्या मुलीच्या सगळ्या नातेवाईकांना, अमेरिकेतल्या त्या गोऱ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण मिळायला पाहिजे. किंवा त्याच्या पुढची पायरी, जरांगेचं काही खरं नाही, जरांगे काही करू शकतो. तो म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला, आजकाल तो मोदीपेक्षाही खूप मोठा झालेला आहे. म्हणजे त्याच्या पुढची पायरी सांगतो की जर जरांगेच्या मुलाने गोऱ्या मुलीशी लग्न करून जर तो अमेरिकेत स्थायिक झाला तर अमेरिकेच्या बायडनला तो जरांगे दम देईल. काय दम देईल? की अमेरिकेच्या अध्यक्षाने माझ्या तिथल्या गोऱ्या सुनेला आणि तिच्या नातेवाईकांना तिथे आरक्षण द्यावं कारण माझा मुलगा हा ओबीसी आहे आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या गोऱ्या मुलीचे नातेवाईक आणि ती गोरी मुलगी आपोआप ओबीसी झालेली आहे. त्यामुळे जो बायडनने अमेरिकेमध्ये त्यांना आरक्षण द्यावं. जर जो बायडनने आरक्षण नाही दिलं तर मी जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणला बसेल आणि त्या जो बायडनवर मी दबाव आणेल. असंही करू शकतो तो. कारण रोज बदलणारा माणूस, रोज वाह्यात गोष्टी करणारा फडतूस माणूस काही करू शकतो, काही सांगू शकतो. उद्या पुतीनला दम देईल की रशियामध्ये आम्हाला आरक्षण द्या, जो बायडनला दम देईल आम्हाला आरक्षण द्या. तर असा मूर्ख माणूस या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही 1-1.5 वर्षापासून धुडगूस घालतोय आणि एकूणच फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राची घडी, सांस्कृतिक घडी, सामाजिक घडी, राजकीय घडी उद्ध्वस्त करतो आहे. आणि एकूणच आरक्षण सिस्टीम जी आहे फुले शाहू आंबेडकरांची संविधानात्मक आरक्षण सिस्टीम नष्ट करण्याचं काम जरांगे करतो आहे. तर याला म्हणतात धुडगूस घालणं. आणि हा धुडगूस केवळ सत्तेच्या जोरावर, म्हणजे जरांगीची जात सत्तेत आहे, मराठा जात सत्तेत आहे आणि म्हणून शरद पवार, शिंदे वगैरे वगैरे जे कोणी आहेत आणि फडणवीसी पाठीमागून ब्राह्मणांचा आशीर्वाद लागतोच त्यांना. तर हा जो सगळा धुडगूस आहे हा वडीगोद्रीच्या युद्धभूमीने लक्ष्मणराव हाके, नवनाथ आबा वाघमारे आणि पुण्याचे मंगेश ससाणे या 3 तरुणांनी 10 दिवस उपोषण करून वडीगोद्रीच्या या युद्धभूमीने जरांगेचा हा वाह्यातपणा
नष्ट केला, तो आता बॅकफुटवर गेला. त्याने आता स्वप्न पण बघू नये की ओबीसी मधून आरक्षण मागायचं. अर्थात ओबीसी मधून आरक्षण आता हा मुद्दाच राहिलेला नाही, किंवा ते वरती दिलेलं 10% स्वतंत्र वेगळं आरक्षण मराठ्यांना, तोही मुद्दा आता राहिलेला नाही. मुद्दा आता त्याच्या खूप पुढे गेलेला आहे. तो पुढचा मुद्दा असा आहे की खोट्या कुणबी नोंदी निर्माण करून जवळजवळ 99% मराठ्यांच्या घरामध्ये कुणबी प्रमाणपत्र घरपोच केलेलं आहे शिंदे सरकारने. आला मराठा की द्या कुणबी प्रमाणपत्र, आला मराठा की द्या कुणबी प्रमाणपत्र. मग त्याच्यासाठी खोट्या नोंदी तयार करणे, कागदपत्रामध्ये फेरफार करणं, हे सगळे उद्योग, हे सगळे धंदे शिंदे सरकारने केलेत. आणि त्यामुळे आज 99% मराठा कुणबी प्रमाणपत्र धारक बनला असून तो आता ओबीसी झालेला आहे. म्हणजे राज्यात सुद्धा आणि केंद्रात सुद्धा. म्हणजे उद्या जर रेल्वेची नोकर भरती निघाली किंवा उद्या महाराष्ट्रामध्ये जर नोकर भरती निघाली राज्य स्तरावरची, तर उद्याच्या नोकर भरतीमध्ये, मग ते केंद्र सरकारची नोकर भरती असो किंवा राज्य सरकारची नोकर भरती असो, या उद्याच्या नोकर भरतीमध्ये ओबीसीच्या सगळ्या 27% राखीव जागा हे मराठा लोक खोटं कुणबी प्रमाणपत्र वापरून 27% तुमच्या सगळ्या जागा फस्त करणार आहे. तुम्हाला शिपायाची सुद्धा नोकरी ते मिळू देणार नाही. जो खरा कुणबी आहे विदर्भातला, जो खरा कुणबी आहे कोकणातला, जो खरा कुणबी आहे उत्तर महाराष्ट्रातला, त्याला, त्या कुणब्याला शिपायाची नोकरी सुद्धा हे खोटे कुणबी धारक मराठा, पश्चिम महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यातले हे खोटे ओबीसी जे मराठा आहेत, ते तुम्हाला शिपायाची नोकरी सुद्धा खऱ्या कुणब्याला मिळू देणार नाहीत. हे काळ्या दगडावरची रेख आहे. हे मी काही असं हवेत बोलत नाही. मी राजस्थानचे उदाहरण नेहमी सांगत असतो. राजस्थानमध्ये 10 वर्षापूर्वी जाट समाजाने आंदोलन केलं आणि तो जाट समाज ओबीसीच्या यादीमध्ये टाकला गेला. जाट म्हणजे इकडचा मराठा. जसं इकडे मराठा जात जमीनदार, वतनदार, सत्ताधारी, तसा राजस्थानमध्ये जाट, वतनदार, जमीनदार आणि सत्ताधारी. तर हा सत्ताधारी जाट समाज, सत्ताधारी जाट जात ही ओबीसीच्या यादीमध्ये टाकण्यात आल्यामुळे गेल्या 10 वर्षाचं रेकॉर्ड आहे की एकाही खऱ्या ओबीसीला शिपायाची सुद्धा नोकरी गेल्या 10 वर्षात मिळालेली नाही. ज्याला शहनिशा करायची असेल त्यांनी राजस्थानमध्ये जावं आणि तिथे बघावं. आता हेच महाराष्ट्रात पण होणार आहे. खऱ्या ओबीसीला, खऱ्या कुणब्याला शिपायाची सुद्धा नोकरी आता मिळणार नाही. विसरून जा ओबीसींनो, आता नोकऱ्या विसरून जा आणि करा गुलामगिरी. जा त्यांच्या शेतावर आणि बांधावर लंगोटी घालून राबायला. तर वडीगोद्रीच्या युद्धभूमीवरून जे युद्ध झालं ते सगळे सोयरे शब्द जो वापरण्याचा आग्रह होता जरांगेचा, तो आग्रह संपलेला आहे. हे वडीगोद्रीच्या युद्धभूमीचं फलित आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण जसं वडीगोद्रीच्या युद्धभूमीचं योगदान आहे, एकूणच ओबीसी चळवळ खेड्यापाड्यांमध्ये जनजागृती घडवून आणणं. 10 दिवसामध्ये अगदी खेड्यापाड्यातून लोक येत होते, गाड्या करून येत होते, काही लोक पायी येत होते, पायी मोर्चे काढून काही लोक येत होते. हजारोच्या, लाखोच्या संख्येने 10 दिवसामध्ये तिथं ओबीसी जमलेत. मी तिथं पहिल्या दिवसापासून 5 दिवसापर्यंत मी तिथं होतो आणि वेळोवेळी मी तिथं मार्गदर्शनही करत होतो. त्या वडीगोद्रीच्या युद्धभूमीवरून एक महत्वाचा मुद्दा मी तिथं मांडला सगळ्या लोकांसमोर की वडीगोद्रीच्या निमित्ताने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक जागृती झालेली आहे. परंतु ओबीसी समाज हा सामाजिक दृष्ट्या जागृत झालेला असला तरी तो अजून राजकीय दृष्ट्या जागृत झालेला नाही. आणि त्यामुळे लोकसभेमध्ये जे ओबीसी उमेदवार उभे केले होते आम्ही, म्हणजे मी ओबीसी बहुजन आघाडीच्या व मी ओबीसी राजकीय आघाडीच्या माध्यमातून 10 उमेदवार उभे केले होते आणि बाकीच्या इतर ओबीसी पक्षांनी पण उमेदवार उभे केले होते. तर त्या सगळ्यांना कोणाला 4,000, 5,000
अशी मतं पडली. म्हणून मी सांगत होतो तिथे वडीगोद्रीला की तुम्ही अजून राजकीय दृष्ट्या प्रशिक्षित झालेले नाही. त्यामुळे आणि केवळ ओबीसी कार्यकर्तेच प्रशिक्षित झालेले नाहीत असं नाही, तर ओबीसी नेते सुद्धा अजूनही राजकीय दृष्ट्या प्रशिक्षित झालेले नाहीत. ओबीसी नेत्यांचं राजकारण हे भाजपवर अवलंबून आहे. ओबीसी नेत्यांचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारवर अवलंबून आहे. ओबीसी नेत्यांचं राजकारण हे उद्धव ठाकरे शिंदे यांच्यावर अवलंबून आहे. म्हणजे ओबीसी नेत्यांचं जे राजकारण आहे ते मराठ्यांच्या आणि ब्राह्मणांच्या भरोशावर आहे. म्हणजे अजित पवार तिकीट देतील तरच भुजबळ साहेब निवडणुकीला उभे राहू शकतात, किंवा शरद पवार तिकीट देतील तरच भुजबळ साहेब निवडणुकीला उभे राहू शकतात, किंवा फडणवीस तिकीट देतील तरच पंकजा मुंडे निवडणुकीला उभे राहू शकतात. तर हे जे काही ओबीसी नेत्यांचं राजकारण प्रस्थापित मराठ्यांच्या आणि ब्राह्मणांच्या भरोशावर चाललेलं आहे, तर ती काही ओबीसींची जागृती नाही, ते काही ओबीसी नेत्यांचं राजकीय प्रशिक्षण नाही. ओबीसी नेत्यांचं जर राजकीय प्रशिक्षण जर चांगलं झालं असतं तर या ओबीसी नेत्यांनी ही जी काही प्रचंड जनजागृती ओबीसी मध्ये झालेली आहे ती बघता आणि एकूण पूर्ण देशामध्ये जे काही राजकीय वारे वाहत आहेत भाजपच्या विरोधात, त्याचा अभ्यास या ओबीसी नेत्यांनी केला असता आणि या तीनही ओबीसी नेत्यांनी म्हणजे पंकजा मुंडे, महादेव जानकर आणि भुजबळ साहेब या तिघाही ओबीसी नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या विरोधात बंडखोरी करून ओबीसी उमेदवार म्हणून अपक्ष म्हणून ते निवडणुकीला उभे राहिले असते तर इथला दलित मतदार, इथला मुस्लिम मतदार आणि ओबीसी मतदार यांनी हमखास या तीनही ओबीसी नेत्यांना निवडून आणलं असतं. पण हे तीनही ओबीसी नेते हे भाजप महायुतीचे असल्यामुळे त्यांना दलितांनी मतदान केलं नाही, मुसलमानांनी मतदान केलं नाही आणि ओबीसींनी सुद्धा फार कमी मतदान केलं, कारण ओबीसी मतदार पंकजा मुंडे आणि महादेव जानकरांवर नाराज होते. महादेव जानकरांनी जरांगीला पाठिंबा दिला. जरांगीच्या उपोषण मंडपात महादेव जानकर दिवसभर बसून त्यांना पाठिंबा देत होते आणि पंकजा मुंडे या भुजबळ साहेबांच्या बीड आणि जालना जिल्ह्यामधल्या ओबीसी महासभांना पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या नाहीत. भुजबळांपासून त्या लांब गेल्यात. भुजबळांना अडचणीत आणलं पंकजा मुंडेंनी आणि म्हणून महाराष्ट्रातल्या एकही ओबीसी महासभेला उपस्थित न राहणाऱ्या पंकजा मुंडेंवर ओबीसी मतदार स्वाभाविकपणे नाराज होता आणि म्हणून ओबीसींनी सुद्धा जानकरांना आणि पंकजा मुंडेंना मतदान केलं नाही. तर दलित मतदार गेलेत, मुस्लिम मतदार गेलेत, जवळपास 80% ओबीसी मतदार पण गेलेत. तुम्ही जिंकून कसं येणार? तुम्ही जिंकून कसं येणार? जर तुम्ही राजकीय दृष्ट्या प्रशिक्षित झालेले असता, जर तुम्ही राजकीय दृष्ट्या प्रगल्भ असतात, जर तुम्ही राजकीय दृष्ट्या हुशार असता, तर तुम्ही आपापल्या प्रस्थापित पक्षांच्या विरोधात बंडखोरी करून ओबीसी उमेदवार म्हणून, अपक्ष उमेदवार म्हणून जर तुम्ही निवडणूक लढवली असती तर तुम्हाला प्रस्थापित पक्षाच्या विरोधात बंडखोरी केल्याबद्दल, भाजप शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केल्याबद्दल तुम्हाला दलित मतदारांनी पण मतदान केलं असतं, मुस्लिम मतदारांनी पण मतदान केलं असतं आणि ओबीसींनी तर दिलखुलास मतदान केलं असतं आणि तुम्ही प्रचंड प्रचंड मतांनी तुम्ही जिंकून आले असते. पण हे केव्हा? ओबीसी नेत्यांचं जर राजकीय प्रशिक्षणच झालेलं नाही, त्यांना राजकीय अक्कलच अजून आलेली नाही, तर करणार काय आपण? त्यामुळे राजकीय प्रशिक्षण ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती झाली पाहिजे. याच्यासाठी वडीगोद्रीच्या युद्धभूमीवरून एक संदेश मी दिला. संदेश मी असा दिला की ओबीसी समाजासमोर आता दोनच राजकीय पर्याय आहेत. दोनच राजकीय पर्याय आहेत. पहिला राजकीय पर्याय क्रांतिकारक आहे आणि तो म्हणजे हे जे 3 तरुण नेते आहेत,
प्राध्यापक लक्ष्मणराव हाके, नवनाथाबा वाघमारे आणि मंगेश ससाणे या 3 तरुण नेतृत्वाच्या खाली ओबीसीचा पक्ष स्थापन करून किंवा ओबीसी बहुजनांचा पक्ष स्थापन करून त्यांनी विधानसभेच्या निवडणुका लढवाव्या. परंतु या 3 तरुणांनी प्रस्थापित राजकीय ओबीसी नेते जे आहेत, प्रस्थापित ओबीसी राजकीय नेते जे अनेक राजकीय पक्ष फिरून आलेले आहेत, जे अनेक प्रस्थापित पक्षांच्या आधारावर मंत्रिपद भोगलेले आहेत, असे सगळे प्रस्थापित पक्षाच्या भरोशावर जगणारे जे ओबीसी नेते आहेत त्यांना बाजूला सारलं पाहिजे. कारण हे लोक केव्हाही धोका देऊ शकतात. हे लोक केव्हाही भाजपमध्ये, केव्हाही काँग्रेसमध्ये, केव्हाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, केव्हाही कुठेही हे स्वतःच्या स्वार्थासाठी उड्या मारू शकतात. मंत्रिपदासाठी काही थोडंसं आमिष मिळालं, काही थोडंसं काहीतरी मिळालं, काहीतरी विधान परिषदची आमदारकी मिळाली की हे लोक कुठेही उड्या मारतात. त्यामुळे हे बेभरोशाचे जे ओबीसी नेते आहेत यांना बाजूला सारून या 3 प्रमुख तरुणांनी एकत्र येऊन ओबीसी पक्ष किंवा एखादा पुरोगामी पक्ष स्थापन करावा आणि त्या पुरोगामी पक्षाच्या नेतृत्वाखाली त्यांनी विधानसभेच्या निवडणुका जर लढवल्या तर मी निश्चितपणे सांगतो की हे 2024च्या विधानसभेमध्येच ते दखलपात्र नेते म्हणून पुढे येतील आणि त्यांचा पक्ष दखलपात्र म्हणून पुढे येईल आणि 2029च्या निवडणुकीमध्ये गॅरंटी हमखास तुमच्या ओबीसी पक्षाची सत्ता येईल. तुम्ही 3घही तरुण नेते हे महाराष्ट्राचे नेते होणार आणि सत्ताधारी होणार. यात एका शब्दाचाही मी फेरफार करत नाही. लिहून घ्या, आत्ता लिहून घ्या. या 3 तरुणांनी जर निरपेक्षपणे, स्वतंत्रपणे प्रस्थापित ओबीसी नेत्यांना बाजूला सारून त्यांचं फक्त मार्गदर्शन घ्यायचं, त्यांचं फक्त सहकार्य घ्यायचं आणि या 3 नेत्यांनी स्वतंत्रपणे ओबीसीचं राजकारण उभं करायचं, ओबीसी पक्ष स्थापन करायचा आणि काम सुरू करायचं. हा पहिला मी पर्याय वडीगोद्रीच्या युद्धभूमीवरून मी दिला. दुसरा पर्याय मी काय दिला की ओबीसी जो आहे हा अजूनही श्रद्धा, भक्ती याच्यामध्ये गुरफटलेला आहे. त्यामुळे एखादा ओबीसी एखाद्या बाबाला देव म्हणायला लागला की तो बाबा पूर्णपणे त्याच्या डोक्यात घुसतो, मेंदूत घुसतो आणि त्या व्यक्तीच्या दैनंदिन सगळ्या दिनचर्येमध्ये, बोलण्या चालण्यावर त्या बाबाचा प्रभाव असतो. जय गुरुदेव, जय आसाराम वगैरे वगैरे. त्यामुळे ओबीसी समाज हा श्रद्धावान आहे, भक्तिवान आहे आणि त्याचे परिणाम राजकारणात पण उमटतात. राजकारणामध्ये ओबीसी समाजाने एखादा नेत्याला नेता मानलं की तो नेता सर्वे सर्वा होतो त्या समाजावर वर्चस्व गाजवण्यासाठी किंवा त्या ओबीसी व्यक्तीवर वर्चस्व गाजवण्यासाठी तो सर्वे सर्वा होतो. म्हणजे ओबीसी नेत्याला कुठं काही त्रास झाला, ओबीसी नेत्याला कुठं काही दुःख झालं की लगेच आपला ओबीसी कार्यकर्ता आत्महत्या करायला तयार आणि करतो आत्महत्या. माझा नेता पराभूत झाला, चला आत्महत्या करूया, मला खूप दुःख झालं, मला सहन नाही झालं. तर ही जी श्रद्धा आहे ही अतिश्रद्धा, अंधश्रद्धा, त्याच्यामुळे काय होतं की नवीन नेतृत्व निर्माण होत नाही, नवा नेता आपण स्वीकारत नाही. म्हणून मी जे मगाशी म्हटलं की प्रस्थापित ओबीसी नेते जे मराठा ब्राह्मणांच्या प्रस्थापित नेत्यांच्या भरोशावर आहेत, अजित पवारच्या भरोशावर आहेत, शरद पवारच्या भरोशावर आहेत, फडणवीसच्या भरोशावर आहेत, असे सगळे ओबीसी नेते यांना बाजूला सारणं ओबीसी समाजाला सहजासहजी शक्य नाही. कारण ओबीसी हा श्रद्धावान आहे आणि भक्तिवान आहे. एकाएकी या ओबीसी नेत्याची भक्ती तो सोडणार नाही, त्यांच्याबद्दलची श्रद्धा तो सोडणार नाही. म्हणून मग मी
दुसरा पर्याय मी असा दिला की माननीय भुजबळ साहेब हे महाराष्ट्रामध्ये एकमेव असे नेते आहेत की जे ओबीसीचं एक हाती नेतृत्व करतायत. एक हाती नेतृत्व म्हणजे जर भुजबळ साहेबांनी बंडखोरी करून प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात बाहेर पडून जर त्यांनी ओबीसी पक्ष स्थापन केला तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की भुजबळ साहेबांच्या ओबीसी पक्षामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी संघटना, महाराष्ट्रातले सगळे छोटे मोठे ओबीसी पक्ष हे भुजबळ साहेबांच्या ओबीसी पक्षामध्ये विलीन होतील. सगळे इगोइस्ट जे ओबीसी नेते आहेत छोटे मोठे गल्ली बोळातले हे सगळे आपला इगो सोडतील आणि भुजबळ साहेबांच्या पक्षात सामील होतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. कारण ओबीसीचं भुजबळ साहेब एकमेव नेतृत्व असं आहे की ते दमदार नेतृत्व आहे, रिझल्ट मिळवून देणारं नेतृत्व आहे. त्यामुळे दुसरा पर्याय मी सांगितला की भुजबळ साहेबांना अनेक लोकांनी विनंती केली, मी सुद्धा त्यांना विनंती केली की तुम्ही बाहेर पडा, पक्ष स्थापन करा, निवडणुका लढवू, तुम्ही निश्चित मुख्यमंत्री होणार वगैरे वगैरे. पण सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भुजबळ साहेब बंडखोरी करू शकत नाही, प्रस्थापित पक्षातून बाहेर निघू शकत नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे की भुजबळ साहेबांनी जरा कुठं काही खट केलं की लगेच त्यांना उचलून जेलमध्ये टाकतील. त्यांच्या मागे ईडी सीडीचा हे लावलेलं आहे जर त्यांच्या मागे. त्यामुळे आणि ते जामीनवर आहेत, ते आज जामीनवर बाहेर आहेत. त्यामुळे अर्ध्या रात्री सुद्धा त्यांना उचलून जेलमध्ये टाकलं जाऊ शकतं. आणि या वयामध्ये भुजबळ साहेबांना जेलमध्ये पाठवणं हे कुठल्याही मानवतावादात बसत नाही, माणुसकीमध्ये बसत नाही. त्यांचं वय बघता, त्यांनी आयुष्यभर केलेलं काम बघता त्यांना या वयामध्ये जेलमध्ये पाठवणं हे कुठल्याही सद्विवेक बुद्धी असलेल्या माणसाला पटणार नाही. आणि म्हणून मी त्यांना एक मार्ग सांगितला सगळ्या ओबीसी कार्यकर्त्यांना वडीगोद्रीला की भुजबळ साहेबांना जेलमध्ये टाकण्याची जी काही शक्यता आहे ती शक्यता जर नष्ट करायची असेल तर भुजबळ साहेबांसाठी पोस्ट कार्ड आंदोलन राबवा. पोस्ट कार्ड आंदोलन म्हणजे जर ओबीसीकडून 10 लाख पोस्ट कार्ड भुजबळ साहेबांच्या बंगल्यावर त्या मुंबईत जाऊन जर मुसळधार पावसासारख्या कोसळल्या, पोस्ट कार्डचा पाऊस पडला मुंबईत भुजबळ साहेबांच्या बंगल्यावर, तर जे जेलमध्ये टाकणारे जे आहेत तेही 100 वेळा विचार करतील की भुजबळ साहेबांना कसं जेलमध्ये टाकायचं. कारण लालू प्रसाद यादव 100 वेळा जेलमध्ये जाऊन आले, अजिबात घाबरले नाही. आजही ते सीनात ताण के आरएसएस बीजेपीच्या विरोधात लढत आहेत. लालू प्रसाद यादव 80 पेक्षाही जास्त वय आहे त्यांचं, पण मरेपर्यंत जेलमध्ये राहावं लागलं तरी चालेल, पण आरएसएस बीजेपीला कधी शरण जाणार नाही. हा लालू प्रसादांचा बाणा जर भुजबळ साहेबांमध्ये आणायचा असेल तर पोस्ट कार्ड आंदोलन राबवा. कमीत कमी 10 लाख पोस्ट कार्ड मुंबईत जर जाऊन धडकली तर जेलमध्ये टाकणारे जे कोणी प्रस्थापित ब्राह्मण मराठी आहेत ते 100 वेळा विचार करतील की भुजबळ साहेबांच्या केसाला धक्का लावायचा की नाही लावायचा. लक्षात घ्या, सगळे सोयरेचा मसुदा शिंदे सरकारने तयार केला होता आणि तो लोकांसाठी खुला केला होता. लोकांनी याच्यावर हरकती घ्याव्यात किंवा समर्थन करावं म्हणून. नुकतीच घडलेली घटना आहे, फार जुनी नाही. शिंदे सरकारने तयार केलेला सगळे सोयरेचा मसुदा, त्याला विरोध करण्यासाठी 9 लाख हरकती ओबीसींनी घेतल्या. 9 लाख. आणि मुख्यमंत्री शिंदेंनी विधानसभेत उभं राहून जाहीर केलं, सांगितलं विधानसभेत की 9 लाख ओबीसींनी या मसुद्याला चॅलेंज केलेलं आहे, आव्हान दिलेलं आहे, विरोध केलेला आहे, हरकती घेतलेल्या आहेत. त्यामुळे हा सगळे सोयरेचा मसुदा मी रद्द करत आहे हे शिंदेंना
सांगावं लागलं. तर विचार करा, 9 लाख हरकती घेतल्यानंतर तो मसुदा कुठल्या कुठे वाहून गेला. मग तुम्ही विचार करा की 10 लाख 15 लाख पोस्टकार्ड जर मुंबईत जाऊन पडली मुसळधार पावसासारखी, तर कोणाची हिंमत आहे भुजबळ साहेबांच्या केसाला हात लावण्याची? भुजबळ साहेबांचा दगड हाताखाली आहे. भुजबळ साहेबांचा हात दगडाखाली आहे, त्यामुळे ते काही करू शकत नाही. पण तुमचा आमचा तर हात दगडाखाली नाही ना. तो हात उचला, पोस्टकार्ड विकत घ्या 25 पैशाचं, लिहा 4 ओळी की माननीय नामदार भुजबळ साहेब, आज ओबीसीचं आरक्षण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, ओबीसीचं अस्तित्वच धोक्यात आहे. अशा प्रसंगी आपण एकमात्र आशेचा किरण आहात. आपण प्रस्थापित पक्षांच्या विरोधात बंड करावं, प्रस्थापित पक्षातून बाहेर पडावं आणि ओबीसी पक्ष स्थापन करावा. आम्ही महाराष्ट्रातले सगळे ओबीसी, आमच्या संघटना, आमचे गट तट, आमच्या जाती, या सगळ्या ओबीसी पक्षात तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही विलीन करू आणि ओबीसी पक्षातर्फे निवडणूक लढवून या ओबीसींना तामिळनाडू प्रमाणे, बिहार प्रमाणे आणि उत्तर प्रदेश प्रमाणे आम्ही या महाराष्ट्रात ओबीसींच्या पक्षातर्फे सत्तेवर बसवू आणि तुम्हाला मुख्यमंत्री आम्ही बनवू. याच्यामध्ये तुम्ही कुठलीही शंका घेऊ नका. कृपा करून तुम्ही ओबीसी पक्ष स्थापन करावा ही विनंती. एवढ्या 4-5 ओळी फक्त लिहायच्या आहेत आणि ते पत्र भुजबळ साहेबांच्या पत्त्यावर पाठवून द्यायचं आहे. भुजबळ साहेबांचा पत्ता एकदम सोपा आहे, त्यांच्या बंगल्याचा. माननीय नामदार भुजबळ साहेब यांचा बंगला, बंगल्याचं नाव काय आता लक्षात नाही माझ्या, यांचा बंगला. आणि पुढे काय लिहायचं की मंत्रालयाच्या शेजारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बाजूला मुंबई. एवढं जरी लिहिलं तरी भुजबळ साहेबांना पत्र जातं. केवळ माननीय नामदार भुजबळ साहेब मुंबई एवढं जरी लिहिलं पत्त्यामध्ये, माननीय नामदार भुजबळ साहेब मुंबई एवढं जरी लिहिलं तरी ते पत्र आपोआप भुजबळ साहेबांच्या बंगल्यावर जाऊन पडतं. तर हे पोस्टकार्ड आंदोलन जर तुम्ही मोठ्या प्रमाणात राबवलं तर भुजबळ साहेबांच्या मध्ये लालू प्रसाद यादवांचा बाणा निर्माण होईल आणि ते डरकाळी फोडतील की 1 वेळा नाही 2 वेळा नाही, मला 100 वेळा जेलमध्ये टाका, पण मी आता ओबीसीचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करतो, ओबीसीचा पक्ष स्थापन करतो आणि निवडणुका लढवून महाराष्ट्रातून ब्राह्मण मराठ्यांचं राजकारण हद्दपार करतो. अशी डरकाळी भुजबळ साहेब फोडल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी तुम्ही पोस्टकार्ड आंदोलन राबवा. सोपं आहे, फार सोपं आहे. 25 पैशाचं पोस्टकार्ड. एकेका कार्यकर्त्यांनी 100 पोस्टकार्ड विकत घ्यावेत आणि आपल्या गल्लीमध्ये, आपल्या परिसरामध्ये, आपल्या वस्तीमध्ये जे कोणी आपले नातेवाईक असतील, मित्र असतील, ओबीसी असतील, त्यांच्याकडनं ते पत्र लिहून घ्या, त्यांच्या सह्या घ्या आणि भुजबळ साहेबांचा पत्ता टाका. एक शिक्का तयार करून घ्या भुजबळ साहेबांच्या पत्त्याचा. तो शिक्का मारून भुजबळ साहेबांच्या पत्त्यावर ते पत्र पाठवा. सोपी गोष्ट आहे. ज्यांची कॅपॅसिटी आहे की 100 नाही, मी 500 पोस्टकार्ड विकत घेऊ शकतो, मी 1000 पोस्टकार्ड विकत घेऊ शकतो, घ्या आणि त्या लोकांकडनं लिहून घ्या आणि पाठवा ते. तर हे पोस्टकार्ड आंदोलन तुम्ही राबवलं पाहिजे, तरच ओबीसीची सत्ता महाराष्ट्रात येईल. जोपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, हे सगळे प्रस्थापित पक्ष जोपर्यंत महाराष्ट्रात सत्तेमध्ये आलटून पालटून येतात, तोपर्यंत दलित आदिवासी ओबीसींचं काळी मात्र भलं होणार नाही. ते किती भाजपच्या विरोधात संविधान वाचवा म्हणत असतील, ते किती भाजपच्या विरोधात लोकशाही वाचवा असं म्हणत असतील, परंतु ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे तिथे अजूनही जात न्याय जनगणना ते घेत नाहीत. जसं बिहारच्या नितीश कुमारांनी जात न्याय जनगणना घेतली आणि बिहारच्या नितीश कुमारांनी जात न्याय जनगणना घेतल्यानंतर SC ST ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देऊन 75% पर्यंत आरक्षण नेलं नितीश कुमारांनी बिहारमध्ये. हे काम काँग्रेस का करू शकत नाही? कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये किंवा राजस्थानमध्ये का करू शकलं नाही?
नुसत्याच घोषणा द्यायच्या, जात न्याय जनगणना करेंगे. करा की तुमच्या राज्यामध्ये. नितीश कुमार करू शकतो, तुम्ही का करू शकत नाही तुमच्या राज्यामध्ये? तर हे सगळे जुमले आहेत. जुमला काय फक्त मोदीचा मक्ता नाहीये. जुमला हा खरा म्हणजे काँग्रेसचा आहे. तो भाजपने काँग्रेसकडून उसनवार घेतलाय. गरिबी हटाव हा जुमला होता. 1972 साली इंदिरा गांधींनी दिलेला घोषणा जुमला होता. तसाच जुमला मोदीने दिला. 15 लाख देंगे, 25 लाख देंगे, ये करेंगे वो करेंगे. तर हे जे जुमलेबाज आहेत, पाचही प्रस्थापित पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा वगैरे वगैरे, काय ते मनसे फनसे काय जे आहेत छोटे छोटे, हे सगळे प्रस्थापित ब्राह्मणांचे आणि मराठ्यांचे पक्ष आहेत. ते जोपर्यंत सत्तेत आहेत तोपर्यंत ते दलित आदिवासी ओबीसीचं भलं करणार नाही. ओबीसी पक्षाचा ओबीसी मुख्यमंत्री आला तरच दलित आदिवासी ओबीसीचं भलं होऊ शकतं. दुसऱ्या कुठलाही मुख्यमंत्री सत्तेत आला, दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री सत्तेत आला तरी दलित आदिवासी ओबीसीचं भलं होऊ शकत नाही. फक्त ओबीसी पक्षाचा ओबीसी मुख्यमंत्री हाच दलित आदिवासी ओबीसी आणि मुस्लिम मायनॉरिटीचं भलं करू शकतो. हे तामिळनाडूमध्ये सिद्ध झालेलं आहे, हे बिहारमध्ये सिद्ध झालेलं आहे, हे उत्तर प्रदेशमध्येही सिद्ध झालेलं आहे. तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. ब्राह्मण जात वगळता सगळ्या जातींना आरक्षण आहे. तिथे बी होत्या काही स्वतःला क्षत्रिय म्हणवणाऱ्या जाती, तिथे बी होत्या मराठा सारख्या. 96 कुडी, आम्ही 92 कुडी, 95 कुडी, असे बी लोक होते तिथं तामिळनाडूमध्ये. पण डीएमके एआयडीएमकेच्या ओबीसी नेत्यांनी सांगितलं, अरे तुम्ही कसले क्षत्रिय, तुम्ही शूद्र जात, हे घ्या तुम्हाला आरक्षण. तर तिथल्या ओबीसी पक्षाने, ओबीसी मुख्यमंत्र्याने तिथल्या तथाकथित क्षत्रियांना सुद्धा आरक्षण दिलं. तामिळनाडूमध्ये ब्राह्मण जात वगळता सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या लोकांना तामिळनाडूमध्ये आरक्षण आहे. महाराष्ट्रामध्ये जर मराठ्यांना आरक्षण पाहिजे असेल, महाराष्ट्रामध्ये जर मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसी पक्षाचा ओबीसी मुख्यमंत्री होण्याची वाट बघावी मराठ्यांनी. ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये ओबीसी पक्षाचा ओबीसी मुख्यमंत्री होईल त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो ओबीसी मुख्यमंत्री मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण जाहीर करेल आणि तेही टिकाऊ, सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण देईल तो, जसं तामिळनाडूने दिलं. हे फक्त ओबीसी मुख्यमंत्रीच करू शकतो. दुसरा कुठलाही मुख्यमंत्री हे करू शकत नाही. बघा पूर्ण भारतामधले सगळे तपासून घ्या, सगळे भारतातले मुख्यमंत्री काय काय दिवे लावले त्या मुख्यमंत्र्यांनी. स्वतःला फुले आंबेडकरवादी बनवणारे मुख्यमंत्री, स्वतःला पुरोगामी बनवणारे मुख्यमंत्री, स्वतःला कम्युनिस्ट बनवणारे मुख्यमंत्री, स्वतःला समाजवादी क्रांतिकारक बनवणारे मुख्यमंत्री. काय बॉम्ब पाडली त्यांनी बघा. ना जात न्याय जनगणना, ना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण, काहीच नाही. पण हे जे स्टॅलिन, करुणानिधी, नितीश कुमार, लालू, मुलायम हे ओबीसी असल्यामुळे या ओबीसींनी ते करून दाखवलं. दुसरं कोणीच करू शकत नाही. ओबीसी माणूसच करू शकतो. हे तामिळनाडू तर फार पुढे गेलेला आहे ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात, फार पुढे गेलेला आहे. हिंदू मंदिरांमधून ब्राह्मण पुजाऱ्यांची हकालपट्टी हे कोण करू शकतं? भारतातला कोणी मुख्यमंत्री करू शकतो का? नाही करू शकत. पण तामिळनाडूच्या ओबीसी मुख्यमंत्र्यांनी हे करून दाखवलं. हिंदू मंदिरांमधून ब्राह्मण पुजाऱ्यांची हकालपट्टी. का हकालपट्टी करायची? त्याची कारण आहे. कारण हे ब्राह्मण पुजारी मंदिरात बसून देवाधर्माच्या नावाने नवीन नवीन अंधश्रद्धा तयार करतात, नवीन नवीन पोथ्या पुराणे तयार करतात आणि नवीन नवीन कर्मकांड तयार करून ते कर्मकांड, ते विधी, त्याच्या बदल्यामध्ये हजारो रुपयाची दक्षिणा घेतात आणि बहुजन भाविकांना लुबाडतात. जाऊन बघा त्र्यंबकेश्वरला नारायण नागबली, तो गावाकडचा ब्राह्मण त्या आपल्या बहुजन माणसाला सांगतो,
की नारायण नागबली केलं तर तुमच्या घरावरचं संकट नाहीसं होईल. आणि मग तो गावाकडचा बहुजन माणूस त्र्यंबकेश्वरला येतो, 60-70 हजार रुपयाचं कर्ज काढतो आणि 60-70 हजार रुपयाचं कर्ज काढून नारायण नागबलीचा विधी करतो. हे त्र्यंबकेश्वर मध्ये जाऊन पहा आणि जरा विचारा तिथल्या त्या बहुजन समाजाच्या लोकांना की तुम्ही नारायण नागबलीचा विधी का केला, कसा केला, कुठून पैसे आणले, कोणाकडून कर्ज घेतलं, हे विचारा जरा. आणि त्या त्र्यंबकेश्वरचे ब्राह्मण पुजारी हे करोडपती झालेले आहेत, करोडपती. त्र्यंबकेश्वरचा बिअर बार त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाजूलाच आहे. रस्ता ओलांडला की लगेच बिअर बार लागतो. हा बिअर बार रात्रंदिवस चालतो. कोण तिथं दारू पितो? बाहेरचा भाविक येतो बिचारा, तो तर काही तो देवाची पूजा करण्यासाठी जातो. बहुजन समाजाचा माणूस तो तर काही बिअर बार मध्ये जाऊन पूजा करणार नाही. तो तर मंदिरात जाऊन पूजा करतो बिचारा. पूजा आटोपली लगेच घराकडे निघतो. मग हा बिअर बार रात्रंदिवस कोण चालवतो? हे करोडपती झालेले ब्राह्मण पुजारी. जरा जाऊन बघा त्र्यंबकेश्वरला. हे जे ब्राह्मणी संस्कृतीने तुम्हाला लुबाडण्याचं काम हजारो वर्षापासून सुरू ठेवलेलं आहे, हे जर तुम्हाला नष्ट करायचं असेल तर तामिळनाडूमध्ये जसा कायदा झाला तसा कायदा पूर्ण भारतभर झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी पूर्ण भारतावर ओबीसी पक्षाचा ओबीसी प्रधानमंत्री झाला पाहिजे. कारण ओबीसीच हे काम करू शकतो, दुसरं कोणीच हे काम करू शकत नाही. त्यामुळे मी वारंवार सांगतो आहे की वडीगोद्रीच्या युद्धभूमीवर जे काही चर्चा मंथन, विचार मंथन मी 5 दिवसाच्या कालावधीमध्ये तिथं उपोषणामध्ये उपस्थित राहून केलं, त्याचा हा सार होता. त्याचा हा सार होता. तर याच्या पुढची वाटचाल जर राजकीय दृष्ट्या केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तुम्ही सामाजिक दृष्ट्या खूप भक्कम असाल, तुम्ही आर्थिक दृष्ट्या खूप श्रीमंत असाल, परंतु जोपर्यंत तुमची राजकीय सत्ता येत नाही तोपर्यंत तुमची श्रीमंती कुचकामी आहे. तुमची श्रीमंती कुचकामी आहे. तुमचं सामाजिक संघटन कुचकामी आहे. जोपर्यंत राजकारणामध्ये तुम्ही तुमचा प्रभाव गाजवत नाही तोपर्यंत तुमचं भलं होत नाही. सरकारी तिजोरी ताब्यात आली पाहिजे. सरकारी तिजोरी ताब्यात आली तर ती आपण सरकारी तिजोरी ताब्यात आली जसं छत्रपती शाहू महाराजांनी आपली सरकारी तिजोरी दलितांसाठी, आदिवासींसाठी, ओबीसी बहुजनांसाठी वापरली, खुली केली तिजोरी. त्या तिजोरीतून पैसा काढला आणि सूतगिरण्या निर्माण केल्यात, कारखाने निर्माण केलेत की जिथं दलित ओबीसी बहुजनांना नोकऱ्या मिळतील. सरकारी तिजोरीमधून पैसा काढला शाहू महाराजांनी आणि गंगाराम नावाच्या एका महार व्यक्तीला हॉटेल काढण्यासाठी भांडवल दिलं. त्या गंगाराम कांबळेला भांडवलदार बनवलं, मालक बनवलं छत्रपती शाहू महाराजांनी सरकारी तिजोरी वापरून. तर ही सरकारी तिजोरी जर आपल्या ओबीसी, दलित, आदिवासी यांच्याकडे जर आली तर ही सरकारी तिजोरी आपण सगळ्यात शेवटचा जो शोषित पीडित आहे, अगदी गावाकडचा, गल्लीमधला, त्याच्या विकासासाठी आपण सरकारी तिजोरी वापरू. आज सरकारी तिजोरी कोणासाठी वापरली जाते आहे? अदानीसाठी, अंबानीसाठी, मल्ल्यासाठी. घ्या, ही सरकारी तिजोरी तुमच्या बापाची आहे. 10,000 करोड, 15,000 करोड, 50,000 करोड कर्ज काढा, ते बुडवा, परदेशात जाऊन मौज मस्ती करा. ही सगळी सरकारी तिजोरी त्यांनी अदानी, अंबानी आणि मल्ल्याला आंदोलन करून दिलेली आहे. कारण सरकार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांचं आहे म्हणून सरकारी तिजोरी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांसाठी, कारखानदार, भांडवलदारांसाठी वापरली जाते. सरकार जर ओबीसींचं आलं, सरकार जर आपलं आलं दलित, आदिवासी, ओबीसींचं, तर ही सगळी सरकारी तिजोरी आपण दलित, आदिवासी, ओबीसींच्या भल्यासाठी वापरू. अगदी शेवटच्या शोषित पीडित माणसासाठी वापरू.
त्याच्या उद्धारासाठी वापरू, त्याला कारखानदार बनवणार, त्या शोषित पीडित माणसाला भांडवलदार कारखानदार बनवणार आणि त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणणार. क्रांती म्हणजे काय असतं? क्रांती म्हणजे उलथा पालक. क्रांती म्हणजे काय? जो सगळ्यात खालच्या स्तरावर आहे त्याला मुख्य प्रवाहात आणून वरच्या स्तरावर आणणं म्हणजे क्रांती. जे शूद्रातिशूद्र आहेत, जे शोषित आहेत, पीडित आहेत, त्यांना कारखानदार बनवणं, त्यांना भांडवलदार बनवणं, त्यांना मालक बनवणं म्हणजे जाती अंतक लोकशाही क्रांती. ही केल्याशिवाय आपल्याला भारतामध्ये खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांचं स्वप्न साकारता येणार नाही. मला वाटतं बराच वेळ झालेला आहे. मी आता थांबतो. जय ज्योती, जय भीम, जय संविधान. सगळ्यांना पुन्हा एकदा प्रणाम करतो. आणि काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा, म्हणजे मला उत्तरांमधून आणखी काही नवीन मुद्दे स्पष्ट करता येतील. राहुलजी, कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारा म्हणा. राहुलजी. सर धन्यवाद. हा, काही प्रश्न असतील विचारायचे तर विचारा म्हणा. प्रश्न या ठिकाणी प्रश्न म्हणून नाही, परंतु अनेकांनी खूप महत्वाच्या कमेंट या ठिकाणी केलेल्या आहेत. जर तुम्हाला सांगायचंच असेल तर एक माहिती आपले भाऊसाहेब आव्हाड यांनी या कमेंट टाकली की प्राध्यापक लक्ष्मण हाके, आपले वाघमारे दादा आणि ससाने, ऍडव्होकेट ससाने यांच्या उपोषणाचा दुसरा परिणाम असा झाला की पंकजाताई मुंडे, गर्जे आणि किशोर दराडे यांना विधान परिषदेचे तिकीट मिळाले आणि ते आमदार झाले. ठीक आहे. काही अंशी त्यांचं म्हणणं बरोबर आहे. हा, म्हणजे काय चळवळ आपण वाढवली की त्याचे परिणाम यायला लागतात. आणि निनाद शेवलकर यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला जोपर्यंत ओबीसी एकत्र येऊन विधानसभा लढत नाही तोपर्यंत आपण जिंकू शकत नाही. मी तर ते सांगितलं, मी 2 पर्याय सांगितले. बरोबर. आणि 2 पर्याय निश्चितच आपण एकत्र आलो पाहिजे असं सगळ्यांचं जवळपास म्हणणं आहे. बरोबर, गुड. पर्याय उभा केला पाहिजे असं बऱ्यापैकी लोकांचं म्हणणं आहे. अगदी बरोबर. जसा डीएमके पक्ष आहे दिवस साजरा करावा असं काही लोकांचं म्हणणं आहे. भाऊसाहेब आव्हाड यांची कमेंट आहे. नाही, ते ठीक आहे, आपण करूया. हे बघा, एकदा आपलं काहीतरी अस्तित्व दाखवणारं, राजकीय अस्तित्व दाखवणारं संघटन जर पुढे आलं, पक्ष जर पुढे आला तर आपण सगळ्या प्रकारचे दिवस साजरे करू आपले. येस काय करूया, आपण करूया. आव्हाडांनी सुचवावं आपल्याला, आपण करूया. येस म्हणजे सूचना बऱ्यापैकी दिलेल्या आहेत. आपण एकत्र आलो पाहिजे ही भावना बऱ्यापैकी लोकांनी या ठिकाणी मांडलेली आहे. काही प्रश्न कोणी विचारले असेल तर बघा कॉमेंट मध्ये. परंतु एकूण आपण जी माहिती दिली ती महत्वाची माहिती आहे. आणि काही लोकांनी विनंती केली की आपण ओबीसीचे शिबिर लावावे. हा, शिबिर, बरोबर, शिबिर लावा अशी विनंती केली. निवडक 100 कार्यकर्त्यांचं 3 दिवसाचं 2 दिवसाचं शिबिर झालं पाहिजे. हो, हे धोंडू मानकर म्हणून आहेत, त्यांची ही कमेंट आहे. हा, पण हे शिबिर हाके, वाघमारे आणि ससाने तिघांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर झालं. तर असं म्हणणं आहे की या तिघांना घेऊन महाराष्ट्रभर ओबीसी जनजागृती यात्रा एखादी बरोबर. हो, येस. तर या पद्धतीच्या बऱ्यापैकी लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. हा, एक पंढरीनाथ घुगे यांनी विचारला प्रश्न की सर ते ओबीसी प्रमाणपत्रे वाटप सुरू आहे, ते कसे थांबवता येईल
मला वाटतं तुम्ही ते तुमच्या भाषणामध्ये सांगितलं. जोपर्यंत मराठा ब्राह्मण सत्तेत आहे तोपर्यंत हे तुम्ही थांबवू शकत नाही. सत्तेमध्ये जा आणि थांबवा, कायदा करा, की आधीची सगळी कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, खोटी कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, असं कायदा करता येईल महाराष्ट्रात जर ओबीसी सत्तेत आला तर. त्यामुळे सत्ता हे सगळ्या प्रश्नांवर उत्तर आहे. येस सर, खूप चांगला लोकांचा प्रतिसाद आपल्याला या निमित्ताने. अतिशय म्हणजे लोक या ठिकाणी हा जो आपले जे म्हणजे एकूण महत्वाची मंडळी महाराष्ट्रातील आज ऐकत, ज्ञानेश्वर गोगरे साहेब असतील, दत्तात्रय मुंडे, भाऊसाहेब आव्हाड, मीनाक्षी, अशा पद्धतीनं. तर धन्यवाद सर. खूप धन्यवाद. जय ज्योती, आणि एकूण आपला जो ओबीसी मध्ये जो जागृतीचा वर्ग आपण सातत्याने पेटत ठेवला पाहिजे, तर ते आपण करत आहात. करूया. चला, थँक्यू सर. ओके, धन्यवाद.